नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। नुकतीच कालपासून महानगरपालिकेची परीक्षा सुरू झालेली आहे। त्या महानगरपालिकेचं नाव आहे नागपूर महानगरपालिका। ही जी भरती आहे 2025 मधली, या भरतीच्या संदर्भाने आता परीक्षा चालू आहे आणि या परीक्षेमध्ये आलेला ट्रेंड TCS चा जो आहे तो कशा पद्धतीचा आहे, म्हणजेच तुम्हाला पुढच्या सगळ्या कालखंडातल्या TCS च्या परीक्षेसाठी हा उपयोगाला येणार आहे आणि ज्यांची परीक्षा बाकी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा परीक्षेचा ट्रेंड आहे तो निश्चितपणे उपयोगाचा असणार आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान म्हणजे GK GS आणि सोबतच गणित आणि बुद्धिमत्ता अशा पद्धतीचे प्रश्न या परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेले आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे 25-25 चा पॅटर्न होता, म्हणजे मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25 आणि गणित बुद्धिमत्ता यावर आधारित 25 असे 100 प्रश्न होते आणि हे 200 गुणांसाठीचा हा पेपर होता। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल इथे तर ती निगेटिव्ह मार्किंग जे आहे या परीक्षेला नाही आहे। निगेटिव्ह मार्किंग जी सिस्टीम आहे ती या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेली नाही आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। TCS ने घेतलेल्या काही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग आपल्याला पाहायला मिळते, काही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्याचं देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। आता या सगळ्या मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्तांमध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले, त्या सगळ्या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचा दर्जा कशा पद्धतीचा होता, प्रश्न सोपे होते की मध्यम होते की आउट ऑफ द बॉक्स होते, हार्ड होते, या सगळ्या ज्या प्रतिक्रिया विद्यार्थी मित्रांच्या माझ्यापर्यंत आलेल्या आहेत त्या सगळ्या प्रतिक्रियांच्या आधारे मी तुम्हाला सांगतोय की आपण या सगळ्या कन्क्लुजनच्या शेवटी पाहणार आहोत की अंदाजित ह्या परीक्षेचा कट ऑफ देखील कशा पद्धतीचा असू शकतो। ही गोष्ट लक्षात घ्या। आता या ठिकाणी मराठीमध्ये त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे समास या घटकावर प्रश्न विचारलेला आहे, अलंकार या घटकावर प्रश्न विचारलेला आहे, त्यानंतर प्रयोगावर देखील प्रश्न विचारलेला आहे, त्यानंतर उतारा म्हणजे ज्याला आपण पॅसेज म्हणतो, एक उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहे, त्यानंतर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाक्य प्रचारांवर देखील त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। आता या सगळ्यांवर आधारित साधारण 25 प्रश्न विचारलेले आहे आणि हे सगळे प्रश्न सोपे ते मध्यम असे होते। ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे जनरली एखादा जर प्रश्न सोडला, आपण एखादा प्रश्न जर मध्यम कॅटेगरीतला सोडला तर बहुतांश प्रश्न हे सोपे होते। ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे इथे आपल्याला 25 पैकी 25 मार्क, साधारण 25 ते 24 मार्क मिळणं अपेक्षित आहे। म्हणजे इतके प्रश्न बरोबर येणं या परीक्षेच्या अँगलनं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते अपेक्षित आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। आता इंग्रजीच्या बाबतीमध्ये कसा ट्रेंड होता तोही आपण या ठिकाणी पाहू। इंग्लिशच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर TCS म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे की पॅराजंबलवर प्रश्न जनरली येतो आणि या ठिकाणी देखील त्यांनी पॅराजंबलवर आपल्याला प्रश्न विचारलेले आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा टॉपिक जो जनरली विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी प्रॅक्टिस नसते, बरेचसे मंडळी काय करत असतात, अभ्यास करत असताना पॅराजंबल सारखा पोर्शन असेल किंवा त्यानंतर ज्याला आपण कॉम्प्रेन्शनचा म्हणतो, म्हणजे उतारे दिलेले आहेत आणि त्यावर आधारित विचारलेले प्रश्न, याकडे जनरली उतार्यांची प्रॅक्टिस आपण दिवसभरामध्ये अभ्यास करत असताना एक मोठा वर्ग करत नाही आणि अचानकपणे ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न पुढे येतात मग आपण गोंधळून जातो किंवा काहीतरी एखादा तुक्का लावून पुढे निघून जातो किंवा स्किप करतो, असं होत असते। ठीक आहे, आता इथे स्किप करण्याचं काही कारणच नाही, कारण मुळात असं आहे की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही, तुम्ही एखादा गेस करून देखील उत्तर देऊ शकता, मात्र याची प्रॅक्टिस आपण केली पाहिजे, कॉम्प्रेन्शनची सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यावर आधारित देखील प्रश्न होते। त्यानंतर बेसिक ग्रामर होतं, जे ग्रामरचे प्रश्न होते हे सगळे बेसिक होते। ही गोष्ट लक्षात घ्या। बेसिक ग्रामर विचारलेलं होतं। आता ह्या बेसिक ग्रामर मध्ये तुम्ही जर बघितलं तर डायरेक्ट इनडायरेक्ट हा टॉपिक त्या ठिकाणी विचारलेला होता, त्यानंतर व्हॉइस हा टॉपिक विचारलेला होता, त्यानंतर टाइप ऑफ सेंटेन्स
टाइप ऑफ सेंटेन्सेस या ठिकाणी विचारलेला होता. त्यानंतर टेन्सवर प्रश्न विचारलेला होता, अँटोनिमवर प्रश्न विचारलेला होता, सिनोनिमवर प्रश्न विचारलेला होता आणि वन वर्ड सबस्टिट्यूशनवर देखील या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न होता इडियम्स अँड फ्रेजेसवर. इडियम्स अँड फ्रेजेसवर देखील प्रश्न होता. आता या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामरचा जो पार्ट होता हा ग्रामरचा पार्ट सोपा होता. जनरली आपल्याला माहित आहे की व्होकॅब्युलरीच्या बाबतीमध्ये आपण कमी पडत असतो तयारी करत असताना, परंतु या ठिकाणी विचारलेली व्होकॅब्युलरी ही मीडियम होती, ही कुठेच कठीण नव्हती. त्यामुळे हा जो पोर्शन आहे अँटोनिम सिनोनिमचा किंवा इडियम्सचा, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा, हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला येणं खरं तर अपेक्षित होता. ही गोष्ट लक्षात घ्या. आता पॅराजंबलचे जे प्रश्न होते ना, आतापर्यंत विचारलेल्या सगळ्या TCSच्या प्रश्नांपैकी पॅराजंबलचे प्रश्न हे सोपे होते. पॅराजंबल देखील सोप्या कॅटेगरीचं होतं आणि कॉम्प्रेन्शन जो होता तो मध्यम होता. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे ज्यांना एक बेसिक इंग्रजी अंडरस्टँड होते वाचल्यानंतर त्यांना त्या प्रश्नाची उत्तरं बेसिकली देता येत होती, अशा पद्धतीचा हा सगळा पार्ट होता. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते पुढचा विषय तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये. आता या ठिकाणी गणितावर देखील प्रश्न विचारलेले आहे आणि बुद्धिमत्तेवर आधारित देखील प्रश्न विचारलेले आहे आणि हे प्रश्न 25 होते. ही गोष्ट लक्षात घ्या. यामध्ये त्यांनी विचारलेला आहे वयवारी, त्यानंतर नफा तोटा, वयवारी नफा तोटावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज यावर आधारित प्रश्न विचारलेले आहे. बैठक व्यवस्था, अंकमालिका, रिझनिंग मध्ये बैठक व्यवस्थेवर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर रांगेतील स्थान, रांगेतील स्थान यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. सोबतच अक्षर मालिकेवर प्रश्न विचारलेला आहे. अक्षर मालिका आणि अंक मालिकेच्या बाबतीमध्ये काय होते की कधी कधी एखादा प्रश्न जर वेळेत क्लिक झाला तर तो पटकन एका सेकंदात येतो आणि जर त्या ठिकाणी आपला तो क्ल्यू लागलाच नाही तर कधी कधी 2-3 मिनिटं सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही आणि कधी कधी तर त्या वेळेत सुद्धा येत नाही, घरी आल्यानंतर येते. असं होत असते अंक मालिकेच्या बाबतीमध्ये आणि अक्षर मालिकेच्या बाबतीमध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. अंक मालिका आणि अक्षर मालिकेवर या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे. त्यानंतर अल्फाबेट ऑर्डरवर देखील प्रश्न विचारलेले आहे. अशा पद्धतीचा हा ट्रेंड होता आणि यावर आधारित देखील 25 प्रश्न होते. हे प्रश्न देखील सोपे ते मध्यम या कॅटेगरीचे होते. याला आपण कठीण म्हणता येत नाही कारण विद्यार्थी मित्रांचा अभ्यासाचा फ्लो हा फार वाढलेला आहे आणि सराव देखील फार चांगला चालू आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांचे हेही प्रश्न होते की सर पेपर बऱ्यापैकी चांगला गेलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर इकडे जीके आणि GS मध्ये म्हणजे जनरल स्टडी मध्ये आपण जर पाहिलं तर जनरल स्टडी मध्ये त्यांनी 2024 आणि 2025 मधलं करंट अफेअर्स विचारलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. करंट अफेअर्सचे प्रश्न तुलनेनं जास्त होते. ठीक आहे. 5-6 प्रश्न 7 प्रश्न काही शिफ्टला त्या ठिकाणी विचारलेले आहे. आता हे जे 2025चं करंट विचारलेलं आहे यामध्ये जून महिन्यातलं करंट विचारलेलं आहे, सोबतच जुलै महिन्यातलं करंट अफेअर्स आहे, सोबतच ऑगस्ट महिन्यातलं करंट अफेअर्स देखील आहे. म्हणजे अलीकडच्या घटनांवर आधारित देखील प्रश्न या ठिकाणी दिसतो. काही शिफ्ट मध्ये सप्टेंबर मधलं देखील करंट अफेअर्स त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे हा जो ट्रेंड आहे हा लक्षात घ्या की मागच्या 4-5 महिन्यातलं करंट आपण फार चांगलं केलं पाहिजे आणि 1-2 घटना त्यांनी 2024च्या देखील विचारलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे कुठेही आपण पेपरला जात असताना अलीकडच्या 5-6 महिन्यातलं करंट अफेअर्स हे फार चांगलं केलं गेलं पाहिजे हे या ट्रेंडवरून दिसते आणि TCSने या अगोदर देखील अशा पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते इकॉनॉमिक्सवर आधारित काही प्रश्न विचारलेले आहे. सोबतच हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये मिडिवल इंडियावर प्रश्न विचारले आहे. त्यानंतर मॉडर्न इंडियावर देखील प्रश्न होते. काही शिफ्टला महाराष्ट्र रिलेटेड देखील प्रश्न होते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते भूगोलाच्या बाबतीमध्ये जिओग्राफीच्या बाबतीमध्ये नद्यांवर प्रश्न विचारलेले आहेत आणि जनरल सायन्सवर देखील प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे असे एकंदरीत त्या ठिकाणी प्रश्न होते. काही ठिकाणी आपल्याला काही शिफ्टला पॉलिटी आणि काही शिफ्टला पॉलिटीवरचे क्वेश्चन त्या ठिकाणी नव्हते. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे ज्यामध्ये महत्त्वाचे कलम जे आहे, कलम
आणि घटना दुरुस्तीवर प्रश्न विचारलेले आहे ही गोष्ट लक्षात घ्या। असा हा एकंदरीत या सगळ्यांवर आधारित देखील 25 प्रश्न विचारलेले आहे। यातले काही प्रश्न आपण म्हणू शकतो की हार्ड होते, जीके आणि जीएस मधले काही प्रश्न हे हार्ड होते। ज्या प्रमाणामध्ये मराठी, ज्या प्रमाणामध्ये इंग्रजी, ज्या प्रमाणामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारलेले होते तशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। म्हणजे इथे जे विचारलेले प्रश्न आहे ते तुलनेनं थोडेसे अवघड विचारलेले होते, थोडेसे अवघड कॅटेगरीतले प्रश्न विचारलेले होते ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे आता ह्या सगळ्या पार्टवर आधारित जे काही प्रश्न विचारलेले आहेत, ज्या विद्यार्थी मित्रांनी ही परीक्षा दिलेली आहे त्यांच्या सगळ्या सांगण्यावरून हा सगळा पॅटर्न मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला होता। एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुम्हाला मराठीमध्ये साधारण 24 प्रश्न येणं अपेक्षित आहे। ज्यांचा फार चांगला अभ्यास आहे आणि ज्यांची चांगली रिव्हिजन झाली त्या ठिकाणी एखाद दुसरा जर प्रश्न सोडला तर 24 प्रश्न येणं अपेक्षित आहे। इंग्रजीच्या बाबतीमध्ये देखील असंच होते की इथे साधारण तुम्हाला 21-22 प्रश्न हे प्रत्येकाचे बरोबर येऊ शकतात ती गोष्ट लक्षात घ्या। आणि गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीतला एखाद दुसरा जर प्रश्न आपण सोडला म्हणजे मॅथ अँड रिझनिंगच्या बाबतीमध्ये देखील इथे साधारण 23 प्रश्न तुमचे जनरली बरोबर येतात, जनरली बरोबर येतात। आणि एक साधारण 18-19 प्रश्न जीके जीएसच्या बाबतीमध्ये साधारण 18 ते 19 प्रश्न या ठिकाणी तुमचे बरोबर येऊ शकतात ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे असं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 9 18 चा 1 हा 1, 2 4 6 आणि 8 साधारण हे टॉपरचे मार्क या ठिकाणी असू शकतात। म्हणजे ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांना 85, 87, 88 प्रश्न त्या ठिकाणी बरोबर आणता येत होते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे साधारण हे जे प्रश्न आहे प्रत्येक भागावरचे इतके प्रश्न या पेपरमध्ये अपेक्षित बरोबर येणं हे अपेक्षित होतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे एकंदरीत पेपर जर आपण पाहिला तर पेपर हा मध्यम कॅटेगरीचा होता, याला आपण मध्यम ते सोपा असाच आपण म्हणू। हा पेपर काही अवघड नव्हता ही गोष्ट लक्षात घ्या, बरोबर आहे। आणि सोबतच थोड्याच दिवसामध्ये आपल्याकडे धर्मदाय आयुक्तालयाची जी पदभरती आहे जी ऑक्टोबर मध्ये आता सुरू झालेली आहे, अजूनही मला वाटतं आता फॉर्म भरून त्यांचे कंप्लीट झालेले आहे। आता या सगळ्यांवर आधारित आपण जर पाहिलं तर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा अंदाजित आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये होताना पाहायला मिळते ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या साधारण 14-15 तारखेच्या आसपास ही परीक्षा होते ही गोष्ट लक्षात घ्या। ज्यांची ही परीक्षा आहे त्यांनी आता उर्वरित दिवसामध्ये मराठी इंग्रजीच्या अभ्यासासोबत करंट अफेअर्स एक 5 ते 6 महिन्यातलं फार चांगलं करणं अपेक्षित आहे। आणि गणित आणि बुद्धिमत्तेकडे आपण लक्ष दिलं केलं पाहिजे। म्हणजे भरपूर साऱ्या सिलेबसमध्ये आपण जर पाहिलं तर कुठे कुठे मॅथमॅटिक्स दिलेलं असते आणि काही ठिकाणी रिझनिंगचा पार्ट दिलेला असतो। उल्लेख जरी काही ठिकाणी मॅथमॅटिक्स आपल्याला दिसते म्हणजे गणित दिसते तरी देखील त्या ठिकाणी बुद्धिमत्तेवर प्रश्न विचारलेले आहे आणि काही ठिकाणी फक्त बुद्धिमत्ता असा उल्लेख आहे, मात्र त्या ठिकाणी गणितावर देखील प्रश्न विचारलेल्याचं आपल्याला या ठिकाणी झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांवरून पाहायला मिळते। त्यामुळे कुठलीही परीक्षा असली तरी हे 2 विषय आपल्याला फार चांगले करावे लागतात। यातला कुठलाही एक विषय जरी कमजोर असेल तरी आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे सध्याच्या हा सगळा ट्रेंड आपण पाहता येणाऱ्या कालखंडातल्या ज्या सगळ्या ऑनलाईनच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा आहेत TCS ने घेतलेल्या किंवा IBPS ने घेतलेल्या या परीक्षा जास्तीत जास्त आपल्याला 2 महिन्याचा कालखंड देतात। आता किंवा यानंतर येणारी प्रत्येक जाहिरात ही 2 महिन्याच्या आसपासच परीक्षा होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे धर्मदाय आयुक्तालयाने देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमची परीक्षा ही अंदाजित नोव्हेंबरच्या दुसऱ्या वीकमध्ये होऊ शकते ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की या सगळ्या विषयाला म्हणजे मराठीलाही चांगला न्याय द्यायचा आहे, त्यानंतर इंग्रजीच्या बाबतीमध्ये देखील चांगला सराव करायचा आहे, जीके जीएसच्या बाबतीमध्ये इथे करंट अफेअर्सला तुम्ही थोडंसं महत्त्व जास्त दिलं गेलं पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या। आणि सोबतच मॅथ आणि रिझनिंग
यावर देखील डेली प्रॅक्टिस केली गेली पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे काही टॉपिक हे ठरवलेलेच आहे की बैठक व्यवस्था प्रश्न विचारलाच जाणार आहे, अंकमालिका प्रश्न विचारलाच जाणार आहे, अक्षर मालिका प्रश्न विचारलाच जाणार आहे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, वयवारी, रांगेतील स्थान, नफा तोटा, यावर बेसिकली प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ह्या सगळ्या TCSच्या प्रश्नपत्रिका आपल्या नजरेखालून गेल्या पाहिजे आणि त्याच आधारे इतर जे काही टॉपिक आहे किंवा त्यातले जे काही इतर प्रश्न आहे त्याची आपण डेली प्रॅक्टिस केली गेली पाहिजे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे हा असा ट्रेंड होता, ज्यांचा पेपर अजून झाला नाही त्यांनी हा सगळा ट्रेंड त्या ठिकाणी पाहून घ्या, बरोबर आहे. आणि शेवटच्या दिवसामध्ये चांगली रिव्हिजन करून हा पेपर देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. तुमच्या येणाऱ्या कालखंडातल्या सर्व परीक्षांसाठी, पुढच्या काळातल्या सर्व परीक्षांसाठी, तुम्ही टार्गेट केलेल्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या भागामध्ये इथेच थांबतो. तुमचे जे काही अजून प्रश्न असतील किंवा उपप्रश्न असतील, काही समस्या असतील, काही अपेक्षा असतील आपल्या चॅनलकडून, तर निश्चितपणे कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा. त्या सगळ्या अपेक्षा येणाऱ्या कालखंडामध्ये पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. आजच्या भागात इथेच थांबतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट.